2026-27 चे अंदाजपत्रक अ, क व ड आपल्या पुढे सादर करीत आहे। माननीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी आमची दिनांक 6 मार्च 2026 रोजी निवड झाली आहे। यानंतर माननीय आयुक्तांनी दिनांक 13 मार्च 2026 रोजी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर माननीय स्थायी समिती सदस्य समवेत विचार विनिमय करून माननीय स्थायी समितीने फेरबदल करून अंदाजपत्रक माननीय महानगरपालिकेकडे सादर केलेले आहे। त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी मर्यादित स्वरूपाच्या असल्या तरी त्यापासून येणाऱ्या उत्पन्नाच्या वसुलीमध्ये अत्यंत शिथिलता आलेली आहे। त्यामुळे थकीत झालेल्या रकमा मोठ्या प्रमाणात दिसून येतात। माननीय आयुक्त यांनी सन 2026-27च्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकाचा सविस्तर अभ्यास करून माननीय स्थायी समिती सदस्यांसमवेत व संबंधित खाते प्रमुख यांच्याबरोबर प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून माननीय स्थायी समितीने जमा बाजूमध्ये चालू बाकी व थकबाकी वसुलीसाठी विशिष्ट व प्रभावीपणे नियोजन करून महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या इतर बाबींपासून उत्पन्न वाढीला प्राधान्य देऊन उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच खर्चाच्या बाबीचा विचार करता आजपर्यंत खर्चावर नियंत्रण नव्हते असे म्हणणे चुकीचे होणार नाही। ही बाब गंभीरतेने घेऊन अनावश्यक खर्च काटेकोरपणे कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे। आयुक्तांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा अंदाज 924 कोटी 42,41,000 इतके सादर केलेले होते। त्यामध्ये माननीय स्थायी समितीने पुनर्विचारांती रुपये 5 कोटी 69 लाख इतका वाढ सुचवली आहे। तसेच महसुली खर्च बाबींकडे अगदी काटेकोरपणाने अनावश्यक खर्च बाबींमध्ये टाळून एकूण 64 करोड 8,56,000 इतकी रक्कम बचत केलेली आहे। महसुली जमा खर्चाच्या माध्यमातून रुपये 69 करोड 77,56,000 इतकी रक्कम आयुक्तांच्या अंदाजापेक्षा जास्त उपलब्ध करून ती रक्कम शहराच्या विकास कामासाठी भांडवली विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। आजपर्यंत महानगरपालिकेमधील नगरसेवकांनी सुचवलेल्या कामावर आधारित अंदाजपत्रक तयार केले जात होते, परंतु यावेळेस पहिल्यांदाच सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर शहरातील प्रमुख चौकात QR कोड लावून काउन्सिल हॉलच्या दर्शनी भागात सूचना पेटी लावून नागरिकांचे सोलापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकासंबंधी सूचना व शिफारसी मागवण्यात आल्या। यास नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला। या सूचना व शिफारसींचा विचार करून जनतेला अपेक्षित असलेल्या विकास कामाचे अंदाजपत्रक सादर करण्यामध्ये मला अतिशय आनंद होत आहे। तसेच भांडवली विभागामध्ये जमा बाजूकडे रुपये 130 करोड 93,26,000 उपलब्ध केलेले आहे। अशा प्रकारे भांडवली विभागाकडे 61 करोड 15,70,000 इतकी रक्कम आयुक्तांनी सुचवलेल्या रकमेव्यतिरिक्त विकास कामासाठी उपलब्ध केलेली आहे आणि या व्यतिरिक्त उपलब्ध झालेल्या रकमेतून जास्तीत जास्त रक्कम आजपर्यंत अन्याय झालेल्या हातवाड भागातील नागरिकांच्या सोयीसाठी व शहरातील इतर आवश्यक बाबींसाठी जास्तीत जास्त खर्च करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे। तसेच जोडगावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलचौली दवाखाना या दवाखान्याचे संपूर्णतः नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारणीकरिता माननीय केंद्रीय शासन, महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याचा प्रयत्न करण्याबाबत शहरातील प्रामुख्याने विंटर बाग, नागपूर बाग व जानकीनगर येथील बाग सुशोभीकरण करण्याबाबत तसेच जुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह विकसित करण्याबाबत मनपाकडे शिफारस करण्यात आली आहे। हा सगळा प्रयत्न केवळ अतिशय प्रामाणिकपणे व शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी झालेला असून या कामी माननीय पदाधिकारी, माननीय स्थायी समिती सदस्य, माननीय आयुक्त व संबंधित अधिकारी यांनी मला वास्तविक सहकार्य केलेले आहे। त्याबद्दल मी त्यांची व्यक्तिशः आभारी आहे। माननीय स्थायी समितीने तयार करून शिफारस केलेल्या सन 2025-26 ते सुधारित व सन 2026-27 चे अंदाजपत्रक त्याच्या सूचना व शिफारस
शिफारसीसह माननीय महानगरपालिकेने मंजूर करावी अशी मी विनंती करत आहे. धन्यवाद. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार सन 2025-26 चे सुधारित व सन 26-27 अंदाजपत्रक क आणि ड मान्य आयुक्त यांनी 13/3/2026 रोजी स्थायी समितीकडे सादर केले. स्थायी समिती ठराव क्रमांक 3 17/3/2026 अन्वये सन 25-26 चे सुधारित अंदाजपत्रकास शिफारस करण्यात येत असून सन 2026-27 अंदाजपत्रकामध्ये फेरबदल करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 100 अन्वये मान्यता मिळण्यास आलेल्या प्रकरणाचे अवलोकन केले. स्थायी समितीने शिफारस केलेले 25-26 चे सुधारित अंदाजपत्रक मंजूर करण्यात येत आहे. तसेच सन 26-27 च्या अंदाजपत्रकात खालीलप्रमाणे फेरबदल करून प्रस्तुत बदलासह सूचना शिफारसीसह महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 100 अन्वये अंदाजपत्रकास मान्यता देण्यात येत आहे. महसुली जमा, मालमत्ता कर विभाग, मिळकतीचे सर्वे करून मिळणारे उत्पन्न. स्थायी समितीने या संदर्भात सुचवलं नव्हतं. मनपाने केलेला बदल 30 कोटीचं उत्पन्न यामधला अंदाज मनपाने व्यक्त केला. भूमी मालमत्ता मेजर शॉपिंग सेंटर स्थायी समिती 12 कोटी, मनपाने 3 कोटीची वाढ केली, 15 कोटी अंदाज व्यक्त केला. मिनी शॉपिंग सेंटर 3 कोटी, 2 कोटीची वाढ सुचवली, 5 कोटी. खाजगी जागांवरील जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न खाजगी जागेवरील जाहिरातीमध्ये मिळणारे उत्पन्न 10 लाख रुपये, त्याच्यात 50 लाख रुपये वाढ सुचवले, 60 लाख रुपये मनपाने अंदाज व्यक्त केला. मनपा जागेतून जाहिरातीपासून मिळणारे उत्पन्न 50 लाख, त्याच्यात 1.5 कोटी रुपये वाढ पकडली. गाळे हस्तांतर शुल्क 10 कोटी रुपये. वाढ पकडली, 20 कोटी. व्यवसाय परवाना शुल्क 10,25,000, 2,89,75,000 रुपये वाढ पकडली, 3 कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न झाले. सार्वजनिक बांधकाम नगर विभाग अभियंता मक्तेदार फी नोंदणी 10 लाख रुपये, 10 लाख रुपयाची वाढ सुचवली. रस्ते ठोकाई 2 कोटी, त्याच्यात 3 कोटीची वाढ सुचवली, 5 कोटी अपेक्षित उत्पन्न झाले. आस्थापना सामग्री आराखडा ETB चार्जेस 4 कोटी रुपये स्थायी समितीने सुचवले, त्याच्यात 1 कोटीची वाढ सुचवण्यात आली. खाजगी लेआउट रस्ते सुपरविजन चार्जेस 2 कोटी स्थायी समितीने सुचवलेला अंदाज आहे, त्याला 3 कोटी रुपयाची वाढ पकडली, 5 कोटी रुपये मनपाचा अंदाज व्यक्त केला. विद्युत विभाग ओव्हरहेड केबल शुल्क 10 लाख धरलेले आहे, त्याच्यात 90 लाखाची वाढ आपण पकडली आहे. 1 कोटी रुपये ओव्हरहेड केबल शुल्क मधनं आपण अपेक्षित धरले. अकृषी जमीन महसूल 25 लाख रुपये धरलेले आहेत, त्याला 25 लाख रुपये मनपाने अंदाज व्यक्त केला. मंडई विभाग भाजी मंडईमधून मिळणारे उत्पन्न स्थायीने 1,80,00,000 रुपये अपेक्षित धरलं होतं, त्याला 7.5 कोटी रुपयाची आपण वाढ पकडली, 9,30,00,000 रुपये अंदाज व्यक्त केला. उपरोक्त बदलामुळे महसुली जमा बाजूची एकूण जमा रुपये 767 कोटी 31,01,000 ऐवजी 823 कोटी 95,76,000 इतकी येते. महसुली खर्च नगर सचिव कार्यालयीन खर्च स्थायी समितीने व्यक्त केलेला अंदाज 20 लाख, त्याच्यात वाढ 10 लाख रुपये वाढ पकडले, 30 लाख रुपये येते. इंधन तेल 15 लाख, 10 लाख रुपये वाढ पकडण्यात आली. विभागीय कार्यालय मानधन विभाग क्रमांक 1 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 60 लाख रुपये स्थायीने सुचवलं होतं, त्याला 20 लाख रुपयाची वाढ केली, 80 लाख रुपये.
इमारत दुरुस्ती आरोग्य मंडळ इतर 15 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. मनपाने 25 लाख रुपये वाढवलेले आहेत. 40 लाख रुपये अंदाज व्यक्त केला. पुतळे परिसर सुधारणा 15 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. 5 लाख रुपयाची आपण वाढ पकडली. 20 लाख रुपये त्याला पकडण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च स्थायी 5 लाख रुपये, 20 लाख रुपये वाढ, 25 लाख रुपये ठेवण्यात आले. महिला पाणी गटारे दुरुस्ती 20 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. 60 लाख रुपये वाढ सुचवली. साधारणपणे 80 लाख रुपये आपण महिला पाणी गटारे दुरुस्तीसाठी. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ पकडण्यात आली. 25 लाख. विभागीय कार्यालय क्रमांक 2 रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये सुचवण्यात आले. त्याला 5 लाख रुपये वाढ करण्यात आली. 15 लाख रुपये. मुरुम खरेदी व पसरवणे 5 लाख स्थायीने सुचवले. 5 लाख रुपये वाढ करण्यात आली. 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 1 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. 4 लाख रुपये वाढ करण्यात आली. 5 लाख रुपये अंदाजे व्यक्त करण्यात आले. महिला पाणी गटारे दुरुस्ती 15 लाख रुपये स्थायीने सुचवले. 25 लाख रुपये वाढ असे 40 लाख रुपये सुचवण्यात आले. नाल्यामधील गाळ काढणे 4 लाख रुपये, 6 लाखाची वाढ पकडून 10 लाख रुपये करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. 5 लाख रुपये वाढ करण्यात आली. 15 लाख रुपये. विभागीय कार्यालय क्रमांक 3 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 30 लाख रुपये, 40 लाख रुपये वाढ पकडण्यात आले. 70 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवलेला अंदाज होता. 10 लाख रुपये वाढ करण्यात आली. साधारणपणे 20 लाख रुपये ठेवण्यात आले. मुरुम खरेदी पसरवणे 5 लाख रुपये स्थायीने सुचवले. 5 लाख रुपये वाढ करण्यात आली. 10 लाख रुपये ठेवण्यात आले. स्मशानभूमी देखभाल खर्च 5 लाख रुपये, 15 लाख रुपये वाढ. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये स्थायीने सुचवले. 5 लाख वाढ असे 10 लाख रुपये. सांस्कृतिक कार्यक्रम खर्च 1 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. 4 लाख रुपये वाढ 5 लाख रुपये. गटारे दुरुस्ती 7 लाख स्थायी समितीने सुचवले होते. साधारणपणे 18 लाख रुपये वाढ पकडली. 25 लाख रुपये गटारे दुरुस्तीसाठी. महिला पाणी गटारे दुरुस्ती 10 लाख रुपये स्थायीने सुचवली. 20 लाख रुपये आपण त्याच्यात वाढ केली. 30 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 10 लाख रुपये ठेवण्यात आले. स्थायीने सुचवले होते. 15 लाख वाढ करण्यात आली. उपनलिका दुरुस्ती 8 लाख रुपये ठेवण्यात आले. 12 लाखाची वाढ पकडण्यात आली. मानधन विभागीय कार्यालय क्रमांक 4 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च स्थायीने 25 लाख रुपये सुचवण्यात आला होता. 10 लाख रुपये वाढवण्यात आला. 35 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 10 लाख रुपये, 5 लाख रुपये वाढ 15 लाख रुपये पकडण्यात आले. मुरुम खरेदी व पसरवणे 7 लाख रुपये, 8 लाख रुपये वाढ असे 15 लाख रुपये. विजेची सोय व नूतनीकरण 5 लाख रुपये स्थायीने सुचवले. 5 लाख रुपये वाढ असे 10 लाख रुपये करण्यात आले. महिला पाणी गटारे स्थायीने सुचवलेले अंदाज 10 लाख रुपये वाढ 10 लाख रुपये. 20 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला. नाल्यामधील गाळ काढणे दुरुस्ती 3 लाख रुपये स्थायीने सुचवले. 4 लाख रुपये वाढ करण्यात आली. 7 लाख रुपये. पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन दुरुस्ती 15 लाख रुपये, 10 लाख रुपये वाढ 25 लाख रुपये अंदाज व्यक्त करण्यात आला. उपनलिका दुरुस्ती इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती 7 लाख रुपये स्थायीने सुचवले होते. 8 लाख रुपये वाढ करण्यात आली. 15 लाख रुपये. विभागीय कार्यालय क्रमांक 5 मानधन कंत्राटी सेवकावरील खर्च 25 लाख रुपये स्थायीने सुचवला होता. 15 लाख रुपये वाढ करण्यात आली. 40 लाख रुपये. रस्ते दुरुस्ती 15 लाख रुपये स्थायीने सुचवला. 5 लाख रुपये वाढ अशी 20 लाख रुपये. इमारत दुरुस्ती 5 लाख रुपये स्थायीने सुचवले. 5 लाख रुपये वाढ 10 लाख रुपये. पुतळे परिसर सुधारणा 2 लाख रुपये, 3 लाख रुपये वाढ 5 लाख. विजेची सोय व नूतनीकरण 3 लाख रुपये, 2 लाख वाढ 5 लाख. सांस्कृतिक कार्यक्रम 3 लाख